घरी येता येता रस्त्यामध्ये हा टेम्पो दिसला, तर टेम्पोमध्ये खूप सारे मातीचे तवे होते. तर मलाही मोह आवरला नाही. म्हटलं चला लक बाय चान्स हा दिसला टेम्पो, खूप सारे तवे आहेत, तर चला चौकशी करूया कितीला आहे काय आणि घेऊनच टाकूया. म्हणून मग पटकन उतरली गाडीवरतून आणि गेली तवा घ्यायला. ऐसा करते हो ना तुम. मातीचा तवा फक्त 50 रुपयामध्ये आहे, घेऊन जावा. रोटी भाकरी ज्वारी काही पण बनवा, त्याच्यावरती मस्त छान आहे. 50 रुपयामध्ये मातीचा तवा फक्त 50 रुपयामध्ये आहे, घेऊन जावा. रोटी भाकरी ज्वारी काही पण बनवा, त्याच्यावरती मस्त छान आहे. 50 रुपयामध्ये आहे, घेऊन जावा. रोटी भाकरी ज्वारी काही पण बनवा, त्याच्यावरती मस्त छान आहे. 50 रुपयामध्ये मातीचा तवा आहे, तुम्ही घेऊन जावा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आता संध्याकाळी 7:30 वाजलेले आहेत. आता ऑफिसवरून आली मी, फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे संध्याकाळीच. तर आजचा टॉपिक आहे, मी ना 2-3 दिवसापूर्वी ना मातीचा तवा आणलेला आहे ऑफिसवरून येताना. त्याची क्लिप मी पुढे जोडलेलीच आहे. तर हा तवा मी 2-3 दिवसापूर्वी आणलेला आहे. म्हणजे तो मग कसा प्रोसेस करायचा, कसा तयार करायचा, त्याचा सगळा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी टाकणारच आहे आपल्या चॅनलवरती. पण आज मी तुम्हाला त्याच्यामध्ये भाकरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत कैरीची मस्त तिखट चटणी आणि तांदळाची भाकरी. तर तुम्हाला मी याच्यामध्ये भाकरी करून दाखवणार आहे. आणि या तव्याचं महत्व म्हणजे काय माहितीये का, मातीच्या तव्यामध्ये जर आपण काही बनवून खातोय ना, तर आपलं हिमोग्लोबिन शरीरातलं वाढतं. त्याच्यामुळे मातीचा तवा यूज करायचा असतोय. तर चला आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये मातीच्या तव्यामध्ये भाकरी कशी होते. मेन महत्वाचं ते बघूया, कारण मी आज पहिल्यांदाच वापरणार आहे. तर बघूया आता आपण याच्यामध्ये भाकरी कशी होते. चला. तर मी आहे ना बाजारातून आज मस्त अशा चटकदार कैऱ्या आणलेल्या आहेत. त्याची छानशी चटणी बनवणार आहे आणि आपली मस्तपैकी तांदळाची भाकरी. तर चला दाखवते तुम्हाला चटणी कशी बनवायची आणि भाकरी कशी बनवायची. तर ही बघा, ही मी कैरी आणलेली आहे बाजारातून. छान मस्त अशी छोटी छोटी आहे त्याच्यात सध्या, कारण अजून काही सीझन जास्त चालू झालेलं नाही, त्याच्यामुळे छोट्या छोट्या आहेत. मी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता आपण या कैऱ्या किसून घेऊया आणि मग पुढे मी तुम्हाला दाखवते रेसिपी. चला आता मी कैऱ्या किसून घेते. तर कैरी किसून मी एक साईडला ठेवून दिली. आधी आता मी भाकरी करून घेते, कारण भाकरी करायला वेळ लागतो. त्याच्या आधीच जर कैरीमध्ये सगळं साहित्य टाकलं ना, तर त्याला खूप पाणी सुटेल. म्हणून म्हटलं कैरी आधी साईडला ठेवून देऊया किसून आणि आधी भाकरी करून घेऊया. तर इकडे मी तांदळाचं पीठ मळत आहे. छान छान मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित मस्तपैकी. आणि मी आहे ना पहिलेच असे गोळे करून घेते, म्हणजे कसं कळतात की आपल्याला किती भाकरींचं पीठ झालंय, आपल्याला किती करायचे आहेत. मस्त छान अशी भाकरी थापून घ्यायची. तिकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा. आता तव्यामध्ये मी भाकरी सुद्धा टाकलेली आहे. वरून पाणी लावायचं आहे आणि वरती जे आपण पाणी लावतो ना, ते पूर्ण सुकून द्यायचं. त्याच्यानंतर आपण भाकरी पलटी करायची. आधीच जर पलटी केली ना, तर ती तव्याला चिपकते. म्हणून पूर्ण आधी पाणी सुकून द्यायचं आणि मग पलटी करायची आहे. छान होते मग भाकरी. माझी पहिली भाकरी सुद्धा चिपकली नाही बघा. तुम्ही दाखवतेच मी तुम्हाला. बिलकुल भाकरी चिपकली नाही. मला असं वाटलं की चिपकेल, पण जरा सुद्धा चिपकली नाही. खूप छान आहे हा तवा यूज करायला, एकदम युजफुल आहे. मला आवडला. मस्त पटापट मी 3-4 भाकरी करून घेतल्या आणि तुम्ही पुढे बघाच व्हिडिओमध्ये. मस्त भाकरी फुगतात सुद्धा, छान एकदम होतात भाकरी, एकदम पटापट. आणि ना खरं सांगू, अशा म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये ॲक्च्युली आपल्याला जेवण बनवायला पाहिजे, त्यातलं जेवण आपल्याला खायला पाहिजे. कारण का की आजकाल ना केमिकल्समुळे खूप त्रास होतात, खूप आजार वाढायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये बिलकुल केमिकल्स नसलेले एकदम नॅचरल भांडी आहेत ही. त्याच्यामुळे ह्याच्यातलं आपण खाल्लं पाहिजे आणि आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं. अजून भरपूर याचे फायदे आहेत आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असतील. तर प्लीज तुम्ही पण आहे ना ट्राय करा. काही जास्त महाग नाही, 50 रुपयाला मिळतो हा तवा. खूप महाग नाही आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण आणा. मस्त एकदम बघा कशी भाकरी झाली, छान एकदम छान भाकरी होते. फर्स्ट भाकरीसुद्धा माझी एकदम छान झाली, जरासुद्धा चिपकली नाही, मस्त होते. जरासं ते थोडंसं साईडला चिपकलेलं ते काढून टाकलं. ते तर आपल्या लोखंडी तव्याला किंवा ॲल्युमिनियमच्या तव्याला सुद्धा चिपकतं थोडंसं तरी. काहीही वेळ लागलेला नाही. आपण नॉर्मल जसं ॲल्युमिनियमच्या किंवा लोखंडी तव्यावरती भाकरी भाजतो ना, त्याच्यात झाल्या एकदम व्यवस्थित छान झाल्या. मला तर आवडला, युजफुल आहे. बघा आता माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत. लगेच मी पिठाचा डबा ठेवून दिला. असं त्यातल्या त्यात काम करत राहायचं, म्हणजे पटकन आपली कामं होतात आणि किचन स्वच्छ राहतं, असे गर्दी होत नाही. आता ही शेवटची भाकरी अजून एक आहे जी मला शेकवायची आहे. एक आहे तव्यामध्ये, हात वगैरे धुवून घेते आणि पटकन ती भाकरी शेकून झाली, ही टाकली
की आधी ओटा क्लीन करून घेते, म्हणजे आपल्याला पुढे कैरी करायला एकदम ओटा स्वच्छ होऊन जाईल आणि म्हणजे कसं सुटसुटीत होतं. गर्दी झाली ना की काय काम करायची इच्छा राहत नाही. बघा भाकरी माझी मस्त फुगलेली आहे. आता ही शेवटची भाकरी टाकते मी. मला असं कायम ना वाटत राहतं की थोडीशी जाड आहे. मी टाकायला गेली की थोडीशी तरी तिला थापतेच. मस्त असं आता पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. पाणी मात्र सगळीकडे लावायचं, नाही तर मग वरची बाजू आहे ना खूप सुकी होते आणि मग भाजल्या जात नाही. आता लगेच परात आवरून ठेवायची, तिथलं पुसून घ्यायचं, आपला रुमाल उचलून ठेवायचा लगेच, कारण परातीखाली आपण एखादा कपडा घेतोच. लगेच तिथलं क्लीन करून घ्यायचं. भाकरी थापायची म्हटल्यानंतर पीठ थोडंफार इकडे तिकडे उडतंच, किती जरी काळजी घेतली तरी उडतंच. आणि तांदळाचं जरा जास्तच उडतं, कारण एकदम फाईन पावडर असते तांदळाचं पीठ म्हणजे, तर ते थोडंफार तर जास्तच उडतं. लगेच ओटा क्लीन करून घ्यायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. आता माझी शेवटची भाकरी झाली की आता हे बघा, इकडे मी लगेच कैरीची चटणी बनवण्याची तयारी करत आहे. भाकरी शेकवताच अशी ॲडजस्ट करून कामं करत जा, म्हणजे पटकन कामं होतात. आता ही कैरीचा किस जो आहे ना तो एका बाउलमध्ये घेतलेला आहे मी. कैरीची ही चटणी ना तुम्ही करून बघा, छान होते आणि वेळ पण लागत नाही, एकदम चटपटीत छान आहे. आज आहे ना श्रेयाचे पप्पा नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही दोघीच होतो. यशसुद्धा नाही आहे, तो उशिरा येणार आहे. त्याला म्हटलं नंतर काहीतरी बनवूया, आमचे ऑमलेट वगैरे. मग आम्ही दोघीच आहे. आम्हाला दोघींना अशी ना कैरीच्या चटण्या, अशा चटपटीत चटण्या आम्हाला दोघींना खूप आवडतात. आणि सकाळची तिकडे बघा म्हणजे थोडीशी भाजी आहे कढईमध्ये, सकाळची चवळीची मी माठाची भाजी बनवलेली ती, आणि वरणसुद्धा होतं सकाळचं. मग आता फक्त मला भाकरी आणि कैरीची चटणीच बनवायची होती. आता चटणीमध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना गूळ घालायचं आहे. जेवढी तुम्ही कैरी घेतली ना त्याच्या अर्ध गूळ घालायचं आहे आपल्याला. म्हणजे 1 वाटी कैरी असेल तर अर्धी वाटी आपण गूळ किसून घालायचं आहे याच्यामध्ये. झालं. आता सगळं मिक्स करायचं आणि 5 मिनटं जरासं गूळ विरघळेपर्यंत मुरत ठेवायचं. 5च मिनटं, जास्त नाही. गूळ लगेच विरघळतो कारण कैरीला पाणी सुटतं त्याच्यामुळे. आता थोडीशी कोथिंबीर कापून टाकते, याची ना चव छान येते कोथिंबीर टाकल्यावरती. थोडी कोथिंबीर कापून टाकायची याच्यामध्ये. तिकडे माझी भाकरीसुद्धा झालेली आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. तवा उचलून ठेवते. हा तवा पूर्ण जेव्हा थंड होईल ना तेव्हाच घासायचा आहे. गरम तव्यावर पाणी बिलकुल घालायचं नाही, नाहीतर तवा तुमचा तडकू शकतो. चला आता फोडणी करून घेते. तिकडे पॅन गरम करत ठेवलेला आहे, तेल टाकते त्याच्यामध्ये. आणि फोडणी पण एकदम सिंपल आहे, आपली नेहमीची असते तशीच. चांगलं कडकडीत आपलं तेल गरम होऊन द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घालून घ्यायचं. जिरं, मोहरी, हिंग तडतडलं की लगेच मग त्याच्यामध्ये आपण मस्त बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपली फोडणी रेडी. तर चला आता फोडणी गॅसवरून खाली उतरून घेऊया, थोडी थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आहे ना मी सकाळचं जे काही वरण भाजी होते ते गरम करायला ठेवते आणि लगेचच मी जेवण घेणार आहे त्याच्यामुळे. आता आपण फोडणी घालून घेऊया चटणीमध्ये. थोडी कोमट झाल्यावरतीच घालायची आहे फोडणी. आता मिक्स करून घेऊया छान फोडणी. झालं. आता आपली चटणी रेडी आहे. आता पटकन मी जेवण वाढायला घेते आणि पटकन जेवण घेते. मला ना गरम गरम जेवायला खूप आवडतं आणि खरंच बनवल्या लगेच जेवण घ्यायचं. उगाच थंड करून नंतर परत गरम करायचं, त्याला डबल गॅस घालवायचा कशाला, लगेच जेवण घ्यायचं. लगेच तेवढाच ओटा मी क्लीन करून घेतला आणि इकडे आता ताट वाढायला घेतलं आहे. बघा मस्तपैकी कैरी वाढलेली आहे, अगदी कैरीची छान चटणी वाढलेली आहे. थोडंसं सॅलड आहे, काय नाही, बीट आणि काकडी आपलं नेहमीचंच थोडं खायचं चांगलं असतं आणि ते थोडंसं वाढते. आणि आपली भाकरी तांदळाची मस्त गरमागरम मातीच्या तव्यातली भाकरी. खूप छान झाल्या भाकरी, आवडले मला. आणि थोडीशी टेस्ट पण चेंज झाली. भाकरीचं ना जरा म्हणजे टेक्स्चर जरा चेंज झाल्यासारखं वाटलं मला, आवडलं. बघा कसं वाटतंय, छान आहे ना. मस्त कैरीची चटकदार गोड आंबट तिखट अशी चटणी, सॅलड आणि भाकरी. तर चला आता जेवायला या. हे बघा आम्ही जेवतोय गाईस. खूप छान झालंय गाईस चटणी. हा बिट्टू बघा, बिट्टूला पण जेवायचंय. चला आता आम्ही जेवतो आणि आता आपण व्हिडिओ इकडेच संपूया. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय बाय. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.